राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय। राज ठाकरे विधानसभेच्या तयारीसाठी 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत। लाडकी बहिणी योजनेचा अर्ज सादर करण्यास ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 2,40,00,000 महिलांच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे। डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। 7 ऑक्टोबरपर्यंत रानडे यांना दैनंदिन कामकाजाचे निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे। नागपूर रामझुला हिट अँड रन प्रकरणात आरोपी रितिका मालूचा पीसीआर कोर्टाने नाकारलाय। पीसीआर नाकारून आरोपीला 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी नाकारली आहे। शेतमजूर आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। केंद्रीय श्रम आयुक्तांकडून यासंबंधी अधिसूचना जारी केली असून बांधकाम मजूर, सुरक्षा रक्षक, घरगुती कामगार आणि शेतमजुरांना याचा फायदा होणार आहे। देशातील तब्बल 50 औषधांची गुणवत्ता अतिशय दर्जाहीन असल्याची माहिती समोर आली। या दर्जाहीन औषधांमध्ये पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन डी सह विविध सप्लिमेंटचा समावेश या औषधांमध्ये येतो। अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटातील काही दृश्य वगळता चित्रपट प्रदर्शनाला हरकत नसल्याचं सीबीएफसीनं उच्च न्यायालयात सांगितलंय। चित्रपटाच्या निर्मात्यांना यावर म्हणणं मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे। शिर्डीत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडणार आहे। तसंच या कार्यक्रमानंतर बाभुळ गावात आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर थीम पार्कचं भूमिपूजन होईल। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापुरात असणार आहे। गडहिंग्लजमधील मसनाई मंदिर मैदानात कार्यक्रम होणार असून लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून 5 जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत। धर्मवीर 2 आज मुंबईसह राज्यभरात प्रदर्शित होणार आहे। सिनेमाच्या उत्तरार्धात खरेखुरे मुख्यमंत्री पडद्यावर दिसणार असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारण रंगण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत। चिपळूणच्या जगबुडी नदीनं पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे। पावसाचा जोर वाढल्यानं पाणी पातळीत वाढ झाली असून शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बीडचं मांजरा धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आले असून 3,494 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईत यंदा वार्षिक सरासरीच्या 102% पावसाची नोंद झाली आहे। मुंबईत परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होते। बुधवारी कोसळलेल्या पावसात पाणी साचण्याची कारणं शोधण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत। सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सनं पाठिंबा जाहीर केलाय। कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताचं दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू आहेत। सुरक्षा परिषदेतील सुधारणांवर प्रथमच भाष्य करण्यात आलंय। परतीच्या पावसामुळे 12 जिल्ह्यातील तब्बल 33,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झालंय। या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।